महाराष्ट्र शासनच्या महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर अभियानांतर्गत पूर्णा तालुक्यातील मोजे कात्नेश्वर येथील कात्नेश्वर महादेव मंदिरात महाराजोत्सव समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य रितेश काळे, नायब तहसीलदार प्रशांत फारकर, पंचायत समिती सदस्य कानोपत्रा चापके, पंचायत समिती उपसभापती काशीनाथ काळबांडे, गटविकास अधिकारी नारायण मिसाळ, पुरवठा नायब तहसीलदार सतीश नाईक, निवडणूक नायब तहसीलदार पंडितराज शिंदे, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मनीषा काळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश गिनगिरे, भूमी अभिलेख अधिकारी अनिल शिरडकर, सौ कीर्ती तांबे, विस्तार अधिकारी पुरी, तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, पत्रकार कैलास बलखंडे, अनिल अहिरे आदींची उपस्थिती होती। या शिबिरात 15 पेक्षा जास्त महसूल विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। कृषी विभागाच्या वतीने 3 ट्रॅक्टर व 1 जीपचे वाटप करण्यात आले। यावेळी आरोग्य विभाग, MRE-GS विभाग, भूमी अभिलेख, निबंध विभाग, अंगणवाडी, उमेद संघटना गट यांनी आपापले स्टॉल लावले होते। या कार्यक्रमासाठी मंडळाधिकारी सुदाम खुने, तलाठी कल्याण भोंगडे, अजय कटके, आयशा मॅडम, सुधाकर राठोड, ग्रामविकास अधिकारी केशव जवंजळ, तलाठी रामेश्वर केंद्रे आदींनी परिश्रम घेतले। माझं नाव कविता बालाजी दळवी, राहणार कात्नेश्वर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। प्रगती महिला स्वयंसहायता समूहाची मी सदस्य म्हणून कार्यरत आहे। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत मी आर्थिक सेवी म्हणून कार्यरत आहे। आदर्श महिला ग्राम संघ परिवर्तन महिला प्रभाग संघाला जोडण्यात आलेला असून त्यामध्ये सुद्धा सभासद म्हणून कार्यरत आहे। माझ्या कात्नेश्वर या गावामध्ये 49 गट आहेत, 39 समूहांना CIF मिळालेला आहे। नमस्कार, माझं नाव आशा दिलीप चापके, राहणार कात्नेश्वर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। माझ्या गटाचं नाव आहे कृषी महिला स्वयंसहायता समूह। माझा समूह आदर्श महिला ग्राम संघाला जोडलेला आहे, तसाच आदर्श ग्राम संघ हा परिवर्तन प्रभाग संघाला जोडलेला आहे। आणि माझ्या गटामध्ये आमच्या गावामध्ये 49 गट आहेत। आणि मी म्हणजे थोडक्यात गटाची निर्मिती म्हणजे आमचं अभियान कसं काम करतं याच्याबद्दल माहिती सांगते। सुरुवातीला आम्ही 10 महिलांचा गट तयार करायचो, त्याला बचत गट असा उल्लेख करायचो। तर तेव्हा बचतीपुरताच विचार केला जायचा की महिलांना बचत कशी करायची, 100 रुपये मासिक महिना असं त्यांना सांगितलं जात होतं। पण आता या कार्यपद्धतीमध्ये खूप प्रगती झालेली आहे आणि बदल पण झालेले आहेत। आता आम्ही बचत गट सोडून त्याला स्वयंसहायता समूह असं नाव दिलेलं आहे। तर त्याच्यामध्ये बदल कुठं घडलेला आहे, तर तेव्हा फक्त बचतीपुरता महिला विचार करत होत्या, आता त्यांना स्वतःची मदत स्वतः कशी करून घ्यायची हे शिकवण्यात येत आहे। आता महिला मासिक 200 रुपये बचत करतात, त्याला 10 महिला एकत्र करून आम्ही बचत गट निर्माण करतो। तसेच 10 महिलांचा बचत गट जसा असतो तसंच 20 ते 15 बचत गटाचा मिळून आम्ही ग्रामसंघ तयार करतो। आणि प्रभाग संघ म्हणजे प्रभाग पातळीवर आम्ही 20 ते 25 ग्रामसंघाचा मिळून म्हणजे प्रभाग संघ तयार करतो। आणि ही अशी आमची साखळी आहे। त्याच्यातून आम्ही महिलांना स्वावलंबी कसं बनवायचं, आर्थिक व्यवहार, आर्थिक सामाजिक आणि मानसिकरित्या म्हणजे स्वतःच्या विकासापासून ते गाव विकासापर्यंत कसा बदल घडून आणायचा हे आम्ही याच्यातून शिकवतो। तर याच्यामधून आम्ही आमच्या बऱ्याच महिला स्वावलंबी बनलेल्या आहेत। प्रत्येक महिलेची 1 सोडून 2 सोडून 3 स्वतःचे उद्योग आहेत। कोणाचे पापड उद्योग आहे, कोणाचा शेवया उद्योग आहेत। बऱ्याच महिला बचत गटाच्या माध्यमातून पुढे गेलेल्या आहेत। आणि ज्या महिलांना घरातून बाहेर पडण्याची मुभा नव्हती पहिलं, तर या बचत गटाच्या माध्यमातून आता त्यांच्याच नवऱ्यांना बायकासमोर हात पसरायला गेले की बचत गटातून तुझ्या मला 20,000 भेटतील का, 2,000 भेटतील का। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सावकारी बंद झालेली आहे। जे सावकाराकडून काम पडलं की महिलांना 5% दरानं व्याजानं पैसे घ्यावे लागायचे, तर ते पैसे व्याजानं घ्यायचे सोडून त्या काहीतरी तिथं गहाण म्हणून ठेवावं लागायचं। तर ह्या सगळ्या पद्धती सावकारी तर पूर्णपणे थांबलेली आहे आमच्या बचत गटाच्या माध्यमातून। आम्ही या ठिकाणी आपल्या समोर येण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे आपण बॅनर बघतोय, छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर, असे शिबिर प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये राबवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत। त्या अनुषंगाने माननीय महसूल मंत्री यांच्या निर्देशानुसार प्रत्येक मंडळात आपण असं शिबिर राबवतोय। या शिबिर राबवायचा उद्देश म्हणजे काय, तर आपण हे जे स्टॉल लावले आहेत म्हणजे शासनाचे जेवढे काही विभाग आहेत त्या सर्वांनी एका छताखाली येऊन तुमच्या घरपोच म्हणजे शासनाकडे या संकल्पनेवर आधारित आपल्याला सेवा द्यायची आहे। म्हणजे आपला जो काही प्रश्न असेल, जर तो नियमात बसत असेल, कागदपत्र पूर्ण असेल तर तात्काळ या ठिकाणीच आपल्याला निकाली काढायचा आहे। जसे तहसील प्रशासनामार्फत आम्ही जे सुविधा देतो, विशेष म्हणजे समजा पुरवठा विभाग असेल, पुरवठा विभागाचे ज्या
योजना आहेत त्यामध्ये अंत्योदय योजना असेल, प्राधान्य योजना असेल, या योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी असतील त्यांना त्या योजनेचा तात्काळ लाभ देणे, कोणाच्या नावात बदल असेल, कोणाच्या नावात दुरुस्ती असेल ते तात्काळ करून देणे. त्यासाठी काय त्यानंतर आधार कार्ड लागतो. आधार कार्ड असेल तर आमचा स्टॉल लागलाय, तिथंच तुमचे आधार कार्ड घेऊन ते एनरोलमेंट करतील आणि आमच्या एक्सेप्टला अप्रूव्हल देऊन त्याला तात्काळ तुमचं काम इथं पार पाडलं जाईल. दुसरा महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे शेत असतात. तर यासाठी बळीराजा शेत मानववस्ती योजना शासन काढली आहे. यामध्ये काय असते तर आपण ज्या शेताचे प्रश्न असतील तर ग्रामपंचायतने त्याबाबतचा ठराव हा ग्रामस्थान अधिकाऱ्यामार्फत आमच्याकडे पोहोच करावा. त्यानंतर आम्ही त्यावर अतिक्रमण आहे किंवा नाही हे स्थळपाहणी करू आणि तुम्ही अभिक विभागाला वर्ग करू. अभिक विभागाने त्या पुन्हा दिल्या तर आम्ही तो तात्काळ असा तुमचा मोकळा करू. आणि ह्यासाठी एक उपविभागीय स्तरावर एक समिती नेमली आहे. त्याचे अध्यक्ष आमदार साहेब आहेत आणि सचिव एसडीओ साहेब आहेत. यांच्या मार्फत त्याच्यावर निधी प्राप्त होऊन त्याचं पक्क काम असं करता येईल असे आपल्या तालुक्यात आपण आजपर्यंत 121 रस्ते पार पाडलेले आहेत, जे की व्यवस्थितपणे आपण त्याचं अतिक्रमण मुक्त करून त्यावर काम झालेलं आहे. त्यानंतर आपला जो विभाग असतो म्हणजे सगळ्या जिव्हाळ्याचा म्हणजे पगारीचा विभाग, त्याला आपण संजय गांधी विभाग म्हणतो. त्यामध्ये संजय गांधी, इंदिरा गांधी, विधवा आपण अशा 5 योजना राबवतो. जर पात्र लाभार्थी असेल म्हणजे डीआरडीच्या खाली असेल तर त्या आणि विविध कागद पूर्तता केली असेल वयानुसार त्याचं वय बसत असेल तर त्याला 1500 रुपये शासन पगार देते. आणि ह्या बाबतीत काही जे पात्र स्वरूपात जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचं पण आपण इथं मान्यवरांच्या हस्ते वाटप करणार आहे. त्याचप्रमाणे जर कोणाच्या इलेक्शन कार्डमध्ये काही बदल करायचा असेल त्यासाठी जो फॉर्म असतो 6 नंबर 7 नंबर हे आपण भरून देऊन भेटून आपण तात्काळ इथं ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे इथं बीडीओ साहेब आणि टीओ साहेब यांच्या विभागाच्या ज्या काही योजना असतील त्याबद्दल ते सविस्तर तुम्हाला माहिती या ठिकाणी देतील. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला लिखित स्वरूपात आज दिलेत म्हणजे त्यावर तात्काळ कार्यवाही म्हणजे शिबिरात असं आम्ही नमूद करून त्यावर तात्काळ कारवाई करून तुम्हाला त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रशासन प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठीच हे शिबिर या ठिकाणी आयोजित केले आहे. आणि आदरणीय जे म्हणजे लोकप्रतिनिधी आपण इथं जे बोलले आहेत यांचं यासाठी की यांच्या मार्फत जनतेच गावागाव संदेश जावा आणि जे काय तुमचे थांबलेले काम असतील ते तात्काळ मार्गी लागावे यासाठी शासनाने हे उपक्रम असा राबवला आहे. याचा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.